नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासामध्ये आपण प्रक्रिया सहकारी संस्थेची जी काही विविध कार्य आहेत तर त्या कार्यांसंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती पाहिलेली आहे. शेवटचं कार्य आपण पाहिलं की मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे. तर या प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना वेगळ्या बाबींसंदर्भात मार्गदर्शन करत असतात, प्रशिक्षण देत असतात. आधुनिक पद्धतीने शेती करून प्रचंड अशा प्रकारचं जे काही शेती उत्पादन आहे तर ते शेती उत्पादन मिळवण्यासाठी शेती कशा पद्धतीनं करावी, कुठल्या प्रकारची बियाणं वापरावीत, कुठल्या प्रकारची रासायनिक खतं वापरावीत, कुठल्या प्रकारची कीटकनाशकं वापरावीत, कोणत्या वेळेस कोणती उत्पादनं आपल्या शेतीमधून घ्यावीत. तर या संदर्भात या जे काही प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर आपल्या सभासदांना घेतलेलं जे काही शेतमालाचं उत्पादन आहे तर त्या उत्पादनाची बाजारपेठेमध्ये विक्री करत असताना त्या अगोदर कुठल्या प्रकारची प्रक्रिया करावी आणि त्यानंतर त्याची बाजारपेठेमध्ये कोणत्या दरानं कोणत्या ठिकाणी विक्री करावी. तर या संदर्भात सुद्धा या प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना म्हणजे कुठल्या प्रकारची उत्पादनं कोणत्या वेळेस घ्यावीत, कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या हंगामामध्ये घ्यावीत आणि त्यावर कोणत्या ठिकाणी प्रक्रिया करावी, कोणते पदार्थ निर्माण करावेत आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणत्या दरानं विक्री करावी या संदर्भात या प्रक्रिया सहकारी संस्था आपले जे काही सभासद शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात, प्रशिक्षण देत असतात. त्याचबरोबर या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये आपण पाहिलं की वेगळ्या प्रकारचं जे काही तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञान किंवा यंत्रसामुग्री वापरली जात असते. तेव्हा या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये जी काही यंत्रसामुग्री वापरली जात आहे तर त्या यंत्रसामुग्रीचा वापर कशा पद्धतीनं करावा, तिची देखभाल कशा पद्धतीनं करावी, तिच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर तिची दुरुस्ती कशा पद्धतीनं करावी. तर या संदर्भात सुद्धा या प्रक्रिया सहकारी संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात, त्यांना प्रशिक्षण देत असतात. या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये त्या प्रक्रिया सहकारी संस्थेची काही दैनंदिन कामं आहेत तर ती कामं पार पाडण्यासाठी अनेक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात. त्यांची पात्रता, त्यांची लायकी लक्षात घेऊन अनेक वेळा संस्थेची जी काही कामं आहेत तर ती कामं त्यांच्यामध्ये विभागून दिली जात असतात, वाटप केली जात असतात. तेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज नियमानुसार वेळच्या वेळी पार पाडता यावं, व्यवस्थितरित्या सुरळीतपणे पार पडता यावं यासाठी त्यांच्या कामासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या प्रक्रिया सहकारी संस्था पार पाडत असतात. स्वतः प्रशिक्षण केंद्र उभारत असतात आणि त्या प्रशिक्षण केंद्रामधून आपल्या सहकारी संस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे, सभासद आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, सर्व घटकांना शिक्षण व प्रशिक्षण देत असतात. आणि जर स्वतःचं प्रशिक्षण केंद्र नसेल तर जवळ एखादं प्रशिक्षण केंद्र असेल तर त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या प्रक्रिया सहकारी संस्थेमधील जे काही अधिकारी कर्मचारी आहेत, संचालक मंडळ आहे तर त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जात असतं आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कामासंदर्भात प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडलं जात असतं. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की या प्रक्रिया सहकारी संस्था काय करत असतात तर आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना आणि प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासंदर्भात प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. तर यानंतर आपल्याला या जे काही प्रक्रिया सहकारी संस्था आहे तर कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया सहकारी संस्था आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत, अस्तित्वात आहेत तर त्या प्रक्रिया सहकारी संस्थांसंदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती पाहायची. तसं वास्तविक पाहता या प्रक्रिया सहकारी संस्थांचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत तर ते प्रकार आपल्या अभ्यासक्रमामधून या वर्षासाठी बोर्डानं वगळलेले आहेत. परंतु तरी या प्रक्रिया सहकारी संस्थांसंदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला असावी यासाठी या प्रक्रिया सहकारी संस्थेसंदर्भात आपण अल्पशा प्रमाणात का होईना माहिती पाहणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये ज्या काही वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर त्या कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर सहकारी साखर कारखाने ही प्रक्रिया सहकारी संस्था आहे, सहकारी सूतगिरण्या हे प्रक्रिया सहकारी संस्था आहेत, दूध संघ हे प्रक्रिया सहकारी संस्था आहेत, डाळ मिल किंवा डाळ गिरण्या या प्रक्रिया सहकारी संस्था आहेत. तर या ज्या काही प्रक्रिया सहकारी संस्था आहेत
तर या प्रक्रिया सहकारी संस्था कोण स्थापन करत असतात, का स्थापन करत असतात आणि या प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केल्यामुळे कुठल्या प्रकारचे फायदे होतात, या प्रक्रिया सहकारी संस्था कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या भागामध्ये, कोणत्या गावामध्ये, कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहेत किंवा स्थापन केलेले आहे. तर आपल्या भारतामध्ये या जे काही प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर 1917 मध्ये म्हैसूर हे जे काही राज्य आहे तर त्या राज्यामध्ये सर्वात पहिली कापूस पिंजणी संस्था जी आहे तर ती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. 1917 मध्ये म्हैसूर हे जे काही राज्य आहे तर त्या राज्यामध्ये कापूस पिंजणी नावाची जी काही संस्था आहे तर ती संस्था सर्वात प्रथम स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर 1921 मध्ये या म्हैसूर राज्यामध्ये किंवा प्रांतामध्ये स्थापन झालेली जी काही कापूस पिंजणी संस्था आहे तर त्या संस्थेच्या धर्तीवर 1921 मध्ये गुजरात या प्रांतामध्ये किंवा राज्यामध्ये ही जी काही कापूस पिंजणी संस्था आहे तर ती संस्था स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर आपल्या म्हणजे भारतात 1951 ला पहिली जी काही सूतगिरणी आहे तर ती सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे अगोदर ज्या संस्था स्थापन झाल्या तर त्या फक्त कापूस पिंजणी करणाऱ्या संस्था होत्या. तर 1951 ला पहिली सूतगिरणी जी आहे तर ती सूतगिरणी आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे, अस्तित्वात आलेली आहे. तर अशा या प्रक्रिया सहकारी संस्थांचा जो काही प्रारंभ आहे तर तो प्रारंभ आपल्या भारतामध्ये अशा या वर्षी म्हणजे या वेगळी जी काही गावं आहेत किंवा प्रांत आहेत तर त्या प्रांतांमध्ये झालेलं आहे. तर प्रथमतः आपल्याला या जे काही प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांमध्ये जी काही सहकारी साखर कारखाने ही जी काही प्रक्रिया सहकारी संस्था आहे तर त्या संस्थेसंदर्भात आपल्याला माहिती पाहायची. तर आपल्या भारतात 1933 मध्ये आंध्र प्रदेशामधील एटिको पक्का नावाचं जे काही गाव आहे तर त्या गावामध्ये पहिला सहकार तत्वावरील जो काही साखर कारखाना आहे तर तो साखर कारखाना स्थापन करण्यात आलेला आहे, उभारण्यात आलेला आहे. 1933 मध्ये आंध्र प्रदेशातील इटिको पक्का नावाचं जे काही गाव आहे तर त्या गावामध्ये सहकार तत्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तर तो साखर कारखाना आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे किंवा उभारला गेलेला आहे. तर या साखर कारखान्याची जी काही गाळप क्षमता आहे तर प्रतिदिनी 75 टन गाळप क्षमता या कारखान्याची होती. म्हणजे प्रत्येक दिवसाला 75 टन ऊस या साखर कारखान्यामधून गाळला जात होता आणि त्यावर ऊसावर प्रक्रिया करून साखर निर्माण करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या एटिको पक्का येथे स्थापन झालेला जो काही साखर कारखाना आहे तर त्या साखर कारखान्यामधून हे पार पाडलं जात होतं. त्यानंतर आपल्या भारतामधील आपलं हे जे काही महाराष्ट्र राज्य आहे तर त्या महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगर मधील प्रवरानगर येथे सहकार तत्वावरील पहिला जो काही साखर कारखाना आहे तो साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1951 मध्ये स्थापन केला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 1951 ला अहमदनगर जिल्ह्यामधील प्रवरानगर हे जे काही गाव आहे तर त्या गावामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकार तत्वावरील जो काही साखर कारखाना आहे तर तो साखर कारखाना स्थापन केलेला आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना संघटित केलं, एकत्रित आणलं आणि सहकार तत्वावरील जो काही पहिला साखर कारखाना आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तो पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे स्थापन केलेला आहे. आणि सहकार ही काय वस्तू आहे किंवा सहकार ही काय आहे तर या संदर्भातली जी काही कल्पना आहे तर ती कल्पना या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्या परिसरातील काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तर भारतात एकूण 316 साखर कारखाने आहेत, सहकार तत्वावरील साखर कारखाने आहेत. तर त्यामध्ये 122 सहकारी साखर कारखाने जे आहेत तर ते साखर कारखाने आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजे एकूण 316 सहकार तत्वावरील जे काही साखर कारखाने आहेत तर ते साखर कारखाने आपल्या पूर्ण भारतामध्ये स्थापन केलेले आहेत, अस्तित्वात आलेले आहेत. तर त्यामध्ये 122 जे काही साखर कारखाने सहकार तत्वावरील जे काही साखर कारखाने आहेत तर ते कोणत्या राज्यामध्ये आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. म्हणजे यावरून लक्षात येत आहे की एकूण जे काही आपल्या देशामध्ये साखर कारखाने सहकार तत्वावर स्थापन झालेले आहेत तर त्यामधले जवळजवळ म्हणजे अर्ध्या इतके जे काही साखर कारखाने आहेत तर ते साखर कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, अस्तित्वात आलेले आहेत. आणि यावरून हे लक्षात येत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही शेतकरी आहे तो शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतीमधून ऊसाचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन घेत आहे आणि ऊसाचं घेतलेलं जे काही उत्पादन आहे तर त्या उत्पादनावर
म्हणजे ऊसावर प्रक्रिया करून साखर निर्माण करण्यासाठी हे सहकार तत्वावरील काही साखर कारखाने आहेत, तर ते साखर कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारलेले आहेत. म्हणजे हे 122 सहकार तत्वावरील साखर कारखाने आहेत. म्हणजे खाजगी जे काही साखर कारखाने अलीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेले आहेत, तर त्यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे एकूण सहकार तत्वावरील आणि खाजगी असे एकूण जे काही साखर कारखाने आहेत, तर त्या साखर कारखान्याची जी काही संख्या आहे, तर ती संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर जे काही राज्य आहेत, तर त्या राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर प्रचंड आहे किंवा मोठ्या प्रमाणावर आहे. मग आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जे काही ऊसाचं उत्पादन घेतलं जात आहे आणि ऊसावर प्रक्रिया करून साखर निर्माण करण्यासाठी हे जे काही साखर कारखाने उभारलेले आहेत, तर या साखर कारखान्यामधून साखरेची निर्मिती करत असताना जे काही वाया जाणारे जे काही पदार्थ आहे, तर त्या पदार्थांवर प्रक्रिया करून काही उपउत्पादने निर्माण केली जात आहे. मग कोणती उपउत्पादने निर्माण केली जात आहे, तर मद्य म्हणजे दारू निर्माण केली जात आहे, अल्कोहोल निर्माण केलं जात आहे, तर चिपाटापासून कागद निर्माण केलं जात आहे. तर अशा वेगळ्या प्रकारची जी काही उपउत्पादनं आहेत, तर ती उपउत्पादनं या ऊसावर प्रक्रिया करून निर्माण केली जात आहेत किंवा प्राप्त केली जात आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये हे जे काही सहकार तत्वावर जे काही साखर कारखाने उभारलेले आहेत, तर ही एक प्रचंड किंवा महान अशा प्रकारची जी काही प्रक्रिया सहकारी संस्था आहे, तर ती संस्था आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे, अस्तित्वात आहे. आणि याचा पुढचा फायदा काय झालेला आहे, तर या साखर कारखान्यामुळे असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. कारण या कारखान्यामध्ये 3 ते 4 हजार लोकांना किंवा त्यापेक्षा जर त्याची गाळप क्षमता मोठी असेल, तर त्या 5-5, 10-10 हजार, 20-20 हजार लोकांना या कारखान्यामध्ये जे काही रोजगार आहे, तर तो रोजगार उपलब्ध झालेला आहे. म्हणजे रोजगाराचा जो काही प्रश्न आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जो काही रोजगाराचा तुटवडा होता, तर तो तुटवडा भरून काढण्याचं जे काही कामकाज आहे, तर ते कामकाज कोणी पार पाडलेलं आहे, तर या सहकार तत्वावरील साखर कारखान्यानं ते कामकाज पार पाडलेलं आहे. तर हे जे काही सहकार तत्वावरील साखर कारखाने आहेत, तर या साखर कारखान्यामुळे काय होतंय, ऊसावर प्रक्रिया करून साखर निर्माण केली जाते. त्यानंतर त्यापासून इतर जे काही वाया जाणारे जे काही पदार्थ आहेत, तर त्यावर प्रक्रिया करून उपउत्पादन निर्माण केली जातात. आणि या साखरेला आणि उपउत्पादनांना सुद्धा परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि त्यामुळे त्याची निर्यात करून आपल्याला या साखरेपासून आणि उपउत्पादनापासून प्रचंड अशा प्रकारचं जे काही उत्पादन आहे, तर ते उत्पादन प्राप्त होत आहे, मिळत आहे. म्हणजे आपल्या देशाची जी काही देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे, आपल्या देशाचं जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अगदी सिंहाचा वाटा कोणत्या उद्योगाचा आहे, तर साखर उद्योगाचा आहे. म्हणजे सहकार तत्वावरील जो काही साखर उद्योग आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये उभारलेले आहेत, तर त्या साखर उद्योगापासून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर स्वदेशीय चलन प्राप्त होत आहे आणि आंतरराष्ट्रीय चलन प्राप्त होत आहे. आणि या साखर कारखान्यामुळे असंख्य लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होत आहे. म्हणजे लोकांच्या उपजीविकेचा जो काही प्रश्न आहे, तर तो प्रश्न सोडवण्याचं जे काही कामकाज आहे, तर ते कामकाज या साखर कारखान्यानं मोठ्या प्रमाणावर पार पाडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा सहकार तत्वावरील काही साखर कारखाने आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये उभारलेले आहेत. तर ही एक प्रक्रिया सहकारी संस्था आहे आणि या प्रक्रिया सहकारी संस्थेचा जो काही विकास आहे किंवा वाटचाल आहे, तर ती वाटचाल अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर दुसरी प्रक्रिया सहकारी संस्था आपल्याला पाहायची की सूतगिरण्या. आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये शेतकरी काय करतात, तर आपल्या शेतीमधून कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. मग या कापसावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली, तर त्याला कमी किंमत मिळते. परंतु त्याच कापसावर प्रक्रिया करून जर त्यामधला जो काही केर कचरा आहे, तो वेगळा केला, त्यामधली सरकी वेगळी केली आणि कापूस वेगळा केला, त्याचे व्यवस्थित गठ्ठे बांधले आणि मग तो कापूस बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेला, तर त्याला निश्चित जास्त किंमत मिळते. आणि त्याही पेक्षा हा जो काही कापूस आहे, तर त्या कापसावर जर प्रक्रिया करून सूत निर्माण केलं, त्यावर प्रक्रिया करून कापड निर्माण केलं आणि त्या कापडाची जर बाजारपेठेमध्ये विक्री केली, तर त्याला प्रचंड किंमत मिळते. म्हणजे जर कापडाला प्रचंड किंमत मिळते, तर मग निश्चितच आपल्या कापसाला सुद्धा काय होत असते, जास्त किंमत मिळत असते. तर आपल्या भारतात 1951ला ही जी काही सूतगिरणी आहे, तर ती सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, तर ही जी काही राज्य आहेत, तर त्या राज्यांमध्ये या ज्या काही सूतगिरण्या आहेत, तर त्या सूतगिरण्या मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या आहेत.
का तर हे जे काही राज्य आहेत किंवा प्रांत आहेत तर या राज्यांमध्ये काय केलं जात आहे तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या शेतीमधून कापसाचं उत्पादन घेतात आणि मग या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्माण केलं, सूत निर्माण केलं तर त्याला जास्त किंमत मिळते. मग शेतकऱ्याचा जो काही शेतमाल आहे कापूस तर त्या कापसाला सुद्धा त्यामुळे काय होत असते जास्त किंमत मिळत असते. मग या कापसावर प्रक्रिया करून जे काही कापड निर्माण केलं जातं सूतगिरण्यांमध्ये मग या कापडाला स्वदेशामध्येही मागणी असते आणि परदेशामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारची मागणी असते आणि त्याचा परिणाम काय होतो मग आपल्याला या सूतगिरण्यांपासून स्वदेशी चलन तर मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे काही चलन आहे किंवा परकीय चलन जे आहे तर ते चलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते. तर हे जे काही सूतगिरण्या आहेत तर या सूतगिरण्या काय करतात कापसावर प्रक्रिया करून सूत निर्माण करतात आणि मग ते सूत काय केलं जात असतं कापड गिरण्यांमध्ये पाठवलं जात असतं आणि त्या ठिकाणी मग काय त्या सुतावर प्रक्रिया करून कापड निर्माण केलं जात असतं. तर प्रिंटेड कापड निर्माण करण्याची जी काही प्रथा आहे तर ती प्रथा आपल्या भारतामध्ये अति प्राचीन कालावधीपासून अस्तित्वात आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रिंटेड कापड आहेत किंवा कपडे आहेत तर त्या कपड्यांना स्वदेशी बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रचंड अशा प्रकारची मागणी आहे. पूर्वी कापड कशाच्या आधारे निर्माण केलं जात होतं तर हातमागाच्या आधारे निर्माण केलं जात होतं. म्हणजे कापसावर हातमागावर प्रक्रिया केली जायची, सूत कातलं जायचं आणि मग त्यापासून काय केलं जायचं तर कापड निर्माण केलं जायचं आणि मग ते कापड लोक काय करायचे तर परिधान करत असत. तर या जे काही सूतगिरण्या आहेत तर या सूतगिरण्यांमुळे काय होतं की हजारो लोकांना जो काही रोजगार आहे तर तो रोजगार प्राप्त होत आहे. आणि महत्वाचा फायदा म्हणजे काय तर शेतकऱ्याला आपल्या शेतीमधून जे काही कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे तर त्या कापसावर प्रक्रिया करून काय होतंय कापड निर्माण होत आहे. त्या कापडाला स्वदेशामध्ये आणि परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आपल्या देशाला या सूतगिरण्यांमुळे किंवा कापड गिरण्यांमुळे स्वदेशी आणि परदेशी असे दोन्ही प्रकारचं जे काही चलन आहे तर ते चलन किंवा नाणं मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहे आणि हजारो लोकांना या सूतगिरण्यांमुळे रोजगार देखील प्राप्त होतोय. म्हणजे रोजगाराचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या सूतगिरण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर सुटण्यासाठी मदत होत आहे. तर त्यामुळं सूतगिरण्या ही जी काही प्रक्रिया सहकारी संस्था आहे तर ही संस्था सुद्धा आपल्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत चांगली अशा प्रकारची संस्था आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया सहकारी संस्था आपल्याला पाहायची की दुग्ध सहकारी संस्था. मग आपल्या भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय, आपल्या राज्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय, परंतु शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण प्रचंड आहे आणि त्यामुळे सर्वच लोकांना शेतीमध्ये पूर्णवेळ रोजगार उपलब्ध होत नाही. मग शेतकरी काय करत असतात तर शेती पूरक अशा प्रकारचे जे काही व्यवसाय आहे तर ते व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध होतो आणि पूर्णवेळ रोजगार उपलब्ध झाल्यामुळे काय होत असतं त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडून येत असते आणि उत्पन्नात वाढ झाली की निश्चित त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारचं जे काही जीवन आहे तर ते जीवन जगता येत असतं. त्यांचं राहणीमान जीवनमान त्यामुळे काय होत असतं उंचावत असतं. मग शेतकरी कुठल्या प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय करत असतात तर दुग्ध व्यवसाय करत असतात, शेळी व मेंढी पालनाचा व्यवसाय करत असतात, कुक्कुट पालनाचा व्यवसाय करत असतात. तर हे शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय करण्याबरोबरच शेतकऱ्यांना हे जे काही व्यवसाय आहेत तर ते व्यवसाय करता येत असतात. म्हणजे हे व्यवसाय करण्यासाठी शेती व्यवसाय बंद करण्याची आवश्यकता नसते. शेतीमधली कामं संपली की हे व्यवसाय मधली कामं करता येत असतात, या व्यवसायामधली कामं संपली की शेतीमधली कामं करता येत असतात. म्हणजे शेती आणि हे पूरक व्यवसाय दोन्ही शेतकऱ्यांना करता येत असतात म्हणून हे शेतीपूरक व्यवसाय आहेत. मग यामधला दुग्ध व्यवसाय जो आहे तर यामध्ये काय केलं जात असतं या दुग्ध सहकारी संस्था काय करत असतात तर शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात आणि मग त्याच्या आधारे शेतकरी काय करत असतात दुभती जनावर जे आहेत म्हणजे गाई म्हशी खरेदी करत असतात आणि मग या गाई म्हशींपासून प्राप्त केलेलं किंवा मिळालेलं जे काही दुधाचं किंवा घेतलेलं जे काही दुधाचं उत्पादन आहे तर दूध हे नाशवंत असतं. त्यावर जर प्रक्रिया केली नाही तर ते दीर्घकाळ टिकणारं नसतं म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करणं आवश्यक असतं. म्हणून दुधावर प्रक्रिया करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था आपल्या देशामध्ये स्थापन केलेल्या आहेत. मग आपल्या भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये दुधाचा महापूर ही जी काही योजना आहे तर ती योजना राबवली होती. म्हणजे मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन घ्यायचं ते स्वदेशामध्ये लोकांची जी काही दुधासंदर्भातली गरज आहे तर ती गरज तर भागवायची परंतु परदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दुधाची जी काही निर्यात आहे तर ती निर्यात करायची. तर अशा प्रकारचा जो काही संकल्प आहे तर तो संकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवलेला होता. म्हणजे दुधाचा जो काही दुधाचा महापूर ही जी काही योजना आहे तर ती योजना किंवा तो उपक्रम आपल्या राज्यामध्ये राबवलेला आहे. तर
शेतकरी काय करत असतात, दुग्ध व्यवसाय करत असतात, गाई म्हशी खरेदी करून त्यापासून काय करत असतात, दुधाचं उत्पादन घेत असतात. मग या दुधावर प्रक्रिया करून काय केलं जात असतं, तर वेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ निर्माण केले जात असतात. म्हणजे दूध पावडर निर्माण केली जात असते, बासुंदी निर्माण केली जात असते, दही निर्माण केलं जात असतं, तूप निर्माण केलं जात असतं, ताक निर्माण केलं जात असतं. तर अशा विविध प्रकारचे जे काही दुधापासून निर्माण केली जाणारी जी काही पदार्थ आहेत तर ती पदार्थ या प्रक्रिया सहकारी संस्था करत असतात आणि मग या पदार्थांना स्वदेशी बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रचंड अशा प्रकारची मागणी असते आणि त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न या दुधापासून आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून या दुधावर प्रक्रिया करून लोकांची दुधासंदर्भातील जी काही गरज आहे तर ती गरज भागवण्यासाठी या जे काही दुग्ध सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन केल्या जात असतात. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये महानंदा नावाची जी मुंबई येथे महानंदा नावाची जी काही दूध डेअरी आहे तर ती दूध डेअरी स्थापन केलेली आहे. तर या ठिकाणी काय केलं जात आहे की संपूर्ण राज्यामध्ये लोक जे काही दुधाचं उत्पादन घेतात तर ते दुधाचं उत्पादन घेतलेलं जे काही दुधाचं उत्पादन आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी नेलं जातं आणि त्यावर ते दुधावर प्रक्रिया करून वेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ निर्माण केले जातात. दुधावर शीतकरणासारखी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करून पिशव्यांमध्ये ते दूध पॅकिंग करून स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये दुधाची विक्री ही महानंदा नावाची जी काही दूध डेअरी आहे तर ती डेअरी किंवा तो संघ करत आहे. आणि इतर वेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ निर्माण करून सुद्धा त्याची बाजारपेठेमध्ये म्हणजे स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्याची विक्री करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही महानंदा डेअरी जी आहे तर ती डेअरी करत आहे. मग आपल्या भारतामध्ये गुजरातमधील खेडा नावाचा जो काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिला सहकार तत्वावरील जो काही दूध संघ आहे तर तो दूध संघ स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आजही आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सहकार तत्वावरील काही दूध संघ आहेत तर ते दूध संघ स्थापन केलेले आहेत. मग हे दूध संघ काय करतात तर त्या तालुक्यामध्ये जे काही प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था जे काही आपल्या सभासद शेतकऱ्यानं दुधाचं उत्पादन घेतलेलं असतं तर ते दूध कलेक्ट किंवा गोळा करत असतात आणि ते दूध संघापर्यंत पोहोचत असतात. मग तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जे काही दूध संघ स्थापन झालेले आहेत तर त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, शीतकरण त्या दुधाचं शीतकरण केलं जातं आणि मग ते दूध काय केलं जातं तर महानंद नावाची जी काही डेअरी आहे तर त्या डेअरीकडे पाठवलं जातं. आणि इतरही ज्या काही वेगळ्या दुधावर प्रक्रिया करणाऱ्या दुग्ध सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांकडे काही दूध पाठवलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून काय केली जाते तर त्या निर्माण केली जाणारे जे काही पदार्थ आहेत तर त्या पदार्थांची स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्री करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या दुग्ध सहकारी संस्था किंवा हे दूध संघ पार पडत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या आणि दुग्ध सहकारी संस्था तर या प्रक्रिया सहकारी संस्था आहेत, या विशाल आकाराच्या सहकारी संस्था आहेत. या संस्थांमध्ये प्रचंड किंवा अमर्याद लोकांना किंवा मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगाराची जी काही संधी आहे तर ती संधी प्राप्त होते आणि रोजगार प्राप्त झाल्यामुळं काय होत आहे की त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडते आणि उत्पन्नामध्ये भर पडल्यामुळं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं जे काही जीवनमान आहे तर ते जीवनमान उंचावण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी त्याची मदत होत आहे. तर आपल्या देशाचं जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नामध्ये सहकारी साखर कारखान्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा मोठा आहे आणि दूध संघ जे आहे तर त्या दूध संघाचा आणि सूत गिरण्यांचा जे काही वाटा आहे तर तो वाटा सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. तर अशा पद्धतीने या प्रक्रिया सहकारी संस्था आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत किंवा कार्यरत आहेत.